मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नदी प्रणाली, नदीचे संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर यांची संपूर्ण माहिती अपलोड करणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा। आपण आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील संपूर्ण नद्या याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत। तर चला बघू आपण महाराष्ट्रातील एक नदी, म्हणजे महाराष्ट्रातील भरपूर नद्या वाहतात पण आपण स्टेप बाय स्टेप नद्यांची माहिती बघणार आहोत। तर आपण बघणार आहोत पहिल्या क्रमांकाची नदी म्हणजे गोदावरी नदी। गोदावरी नदी खोरे व त्याबद्दल माहिती, गोदावरी नदीची संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत। तर चला बघू आपण गोदावरी नदीची उगम, लांबी, शेवट आणि गोदावरी नदी कोणत्या सागराला मिळते आणि त्यानंतर गोदावरी नदी समुद्र सपाटीपासून किती मीटरला उंचीवर उगम पावते, त्यानंतर भारतातील कितव्या क्रमांकाची नदी आहे, त्यानंतर भारतात सर्वात मोठी नदी कोणती आहे आणि गोदावरी नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यामधून वाहते आणि महाराष्ट्रात जिल्ह्यातून गोदावरी नदी म्हणजे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा। चला बघू आपण गोदावरी नदीची माहिती। गोदावरी नदी खोरे व त्याबद्दल महत्वाची माहिती। उगम, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये होतो। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये होतो। तर गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रात 668 किलोमीटर तर भारतात 1465 किलोमीटर इतकी आहे। महाराष्ट्रामध्ये किती आहे गोदावरी नदीची लांबी? महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर तर भारतामध्ये गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर या गोदावरीचे शेवट राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्यामध्ये होतो। गोदावरीचा जर शेवट म्हटला गेला तर गोदावरीचा शेवट राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्यामध्ये होतो। नंतर आहे गोदावरी नदी कोणत्या सागराला मिळते? तर गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। गोदावरी नदी हे कोणत्या सागराला जाऊन मिळते? तर गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। नंतर आहे द्विकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे हे गोदावरी नदीचे आहेत। तसा म्हटलं गेला तर द्विकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे हे गोदावरी नदीचे आहेत। त्यानंतर आहे गोदावरी नदी ही समुद्र सपाटीपासून 1067 किलोमीटर उंचीवर उगम पावते। गोदावरी नदी ही समुद्र सपाटीपासून 1067 मीटर उंचीवर उगम पावते। नंतर आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी नदी। दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी नदी ही आहे। नंतर आहे प्रवाह महाराष्ट्रात, म्हणजे ह्या नदीचा प्रवाह महाराष्ट्रात तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी आहे। गोदावरी नदी ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी आहे आणि ही कोणत्या राज्यामधून प्रवाह करते? महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश 8 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे। नंतर आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधून वाहते। जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्रामधून किती जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते, तर महाराष्ट्रामधून गोदावरी नदी ही 8 जिल्ह्यामधून वाहते। नंतर आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते, तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते? तर बघू आपण नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नंतर आहे नांदेड व गडचिरोली। नंतर आहे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला गोदावरी नदी वाहते। गोदावरी नदी गडचिरोलीला कोणत्या दिशेला वाहते? तर गडचिरोली जिल्ह्याच्या
दक्षिणेला गोदावरी नदी वाहते. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेला प्राणहिता नदी वाहते. गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेला प्राणहिता नदी वाहते. मित्रांनो, आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुसरी म्हणजे तापी नदीची इन्फॉर्मेशन. आपण आता बघितलं गोदावरी नदीची इन्फॉर्मेशन. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक नद्यांची इन्फॉर्मेशन बघणार आहोत, प्रत्येक नद्यांची संपूर्ण इन्फॉर्मेशन. आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल, पोलीस भरती म्हणा, तलाठी म्हणा, या आरोग्य विभाग, जनसंपदा विभाग, अशा कोणत्याही पाटबंधारे विभाग, अशा कोणत्या पण विभागाची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नद्यांची तर इन्फॉर्मेशन बघणार आहोत, पण महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्राचे जिल्ह्यांचे विभाजन, महाराष्ट्र जिल्ह्याची निर्मिती कशी झाली आणि भूगोल आणि महाराष्ट्र जिल्ह्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ज्योतिबा बनसोडे युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे